लास्ट लेक्चरला आपण डिसीजेस ऑफ बनाना म्हणजे हॉर्टिकल्चर क्रॉप्स मध्ये बघतो. बनाना, पपया, गावा बघितली. ठीक आहे. तर आता आपण आज डिसीजेस ऑफ ओक्रा बघूया. आता डिसीजेस ऑफ ओक्रा मध्ये बाकीचे डिसीजेस आहेत, परंतु आपल्या सिलेबस मध्ये येलो वेन मोझॅक फक्त आहे. तर आपण येलो वेन मोझॅक संदर्भातच इथं बघणार आहे. तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितलं तर आपण ज्यावेळेस तुम्ही सेकंड सेमिस्टरला होता, सेकंड सेमिस्टर मध्ये आपण हिस्ट्री मध्ये बघितलं होतं. तर उपाल इटाल म्हणजे उपाला आणि इतर शास्त्रज्ञ अँड ऑल्स किंवा अँड अदर्स आपण म्हणतो उपाल इटाल. तर 1914 ला महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाइम रिपोर्ट केला हा डिसीज. व्हेरी कॉमन डिसीज ऑफ ओक्रा इन नॉर्थ इंडिया विच इन्क्लूड्स कर्नाल, तराई रिजन ऑफ उत्तराखंड, वाराणसी इन उत्तर प्रदेश, नाडिया इन वेस्ट बेंगॉल अँड इन साऊथ गुंटूर ऑफ आंध्र प्रदेश. ठीक आहे. तर म्हणजे या रिजन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो येलो वेन मोझॅकचा ऑकरन्स आहे तो दिसून येतोय. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 23 ते 85% लॉस जो आहे तो या डिसीज मध्ये होताना दिसून येतोय. त्याचबरोबर जर कॉमन किंवा जनरल लॉस जर बघितला ते 50 ते 100% पर्यंत होतोय. इट अफेक्ट्स ओनली रेनी सीझन क्रॉप. इन फेब्रुवारी मार्च नो इन्फेक्शन, म्हणजे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ज्याचं इन्फेक्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती असते. त्याच्यामुळे क्रॉप तुमचा यील्ड लॉस तो मोठ्या प्रमाणावरती होतोय. फेब्रुवारी मार्चचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ऑकरन्स नसते. म्हणजे पूर्णच्या पूर्ण इन्फेक्शन नसते असं होत नाही. थोडंफार इन्फेक्शन असते परंतु त्या क्रॉपवरती त्याचा अफेक्ट होत नाही. जर हा पॅथोजन जर बघितला तर त्याला आपण भिंडी मोझॅक व्हायरस किंवा येलो वेन मोझॅक व्हायरस किंवा हिबिस्कस व्हायरस असं म्हणतो. आता इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, तर याचं ट्रान्समिशन महत्वाचं आहे. तर हे ट्रान्समिशन कशाने होते, तर आपला जो व्हाईट फ्लाय इन्सेक्ट वेक्टर म्हणतोय आपण, तर इन्सेक्ट वेक्टर महत्वाचा आहे इथं. व्हाईट फ्लाय बेमिसिया टॅबिक हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं काय आहे इथं, तर इन्सेक्ट वेक्टर. त्याचबरोबर हा काही वीड होस्ट आहे त्याच्यावरती तो सर्व्हाइव्ह करताना दिसतोय. त्याच्यामध्ये प्रोटॉन, स्पॅरिसिफ्लोरा त्याला रेलवीड असं म्हणतात, किंवा माल्वेस्ट्रम ट्रॅक्युस स्पिडॅटम किंवा ॲजेरॅटम स्पीसीस त्याला वोटवीड म्हणतात. तर हे वेगवेगळे जे वीड्स आहेत त्या वीड्स वरती तो सर्व्हाइव्ह करतोय. इट इज नायदर सॅप ट्रान्समिसिबल नॉर सीड ट्रान्समिसिबल. लक्षात येते तुम्हाला, फक्त आणि फक्त वेक्टर्स थ्रूच हा डिसीज जो आहे तो ट्रान्सफर होऊ शकतो. तर इन्सेक्ट वेक्टर जो आहे तो व्हाईट फ्लाय लक्षात ठेवा. आता याचे जर सिम्पटम्स आपण बघितले तर याच्यामध्ये येलोइंग ऑफ एंटायर नेटवर्क ऑफ वेन इन लीफ प्लेट इज द कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम. ज्या वेन्स आहेत त्या पूर्ण वेन्स जे आहेत ते पिवळ्या होतात. इन सिव्हिअर इन्फेक्शन द यंगेस्ट लीव्स टर्न येलो, बिकम रिड्यूस्ड इन साइज. म्हणजे पानं जे आहेत ती पानं तुमची साईज जी प्रॉपर साईज व्हायला पाहिजे ती साईज होत नाही. त्याचबरोबर प्लांट इज हायली स्टंटेड. हे कॉमन आहे, आपण सगळ्याच डिसीज मध्ये बघतोय. जेवढे व्हायरल डिसीज आहेत तिथं सगळ्यात तुम्हाला स्टंटेड ग्रोथ दिसून येते. द वेन्स ऑफ द लीव्स विल बी क्लिअर्ड बाय द व्हायरस अँड इंटरव्हेनल एरियाज बिकम कम्प्लिटली येलो ऑर व्हाईट. म्हणजे वेन्स क्लिअर होणार आहेत आणि जो मधला पोर्शन राहतोय जिथं क्लोरोफिल असते तो पूर्ण येलो होऊन जाणार आहे. इन्फेक्शन मे स्टार्ट ऍट एनी स्टेज ऑफ ग्रोथ. कुठल्याही स्टेज मध्ये याचा अटॅक होऊ शकतो. तुम्ही इथं बघू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण वेन्स जे आहेत त्या पूर्ण क्लिअर झालेले आहेत. त्याच्यामध्ये क्लोरोफिल कसल्याही पद्धतीचं नाही आणि जो मधला पोर्शन जो आहे तो तुम्ही इथं बघू शकता पिवळा पडलेला आहे. आणि अगदी कॉमनली तुम्हाला एक कुठं जरी बघितलं भेंडीचं क्रॉप तर हा दिसूनच येतो. कारण आपण काही रेझिस्टन्स व्हरायटीज घेत नाही किंवा रेझिस्टन्स व्हरायटी घेतल्या तरी नवीन रेसेस फॉर्म झालेले आहेत. त्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला तिथं इन्फेक्शन जे आहे ते आटोक्यात आलेलं दिसून येत नाही. इन्फेक्शन रिस्ट्रिक्ट्स फ्लॉवरिंग अँड फ्रुट्स. इट फॉर्म दे मे बी स्मॉलर अँड हार्डर. म्हणजे तुम्हाला फुलधारणा किंवा फळधारणा होणार नाही, जरी झाली तरी ते रेग्युलर साईजचं होणार नाही. द अफेक्टेड प्लांट प्रोड्यूस फ्रुट्स विथ येलोइश और व्हाईट कलर अँड दे आर नॉट फिट फॉर मार्केटिंग. म्हणजे तुम्हाला ते मार्केटिंगसाठी व्यवस्थित असणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता हे फ्रुट्स वरती अशा पद्धतीने अटॅक झालेला दिसतोय तुम्हाला. म्हणजे जी रेग्युलर साईज अशी साईज यायला पाहिजे त्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला फ्रुट्स दिसतात. त्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यू डाऊन होते. तर जे वेगवेगळे तुम्हाला इमेजेस दाखवले त्या तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचा अटॅक असतो. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करता येईल बघा. रिमूव्हल ऑफ इन्फेक्टेड प्लांट अँड डिस्ट्रॉय.
जे आपण कॉमन प्रॅक्टिस फॉलो करतोय ते कंट्रोल ऑफ white flies through polydon at the rate 0.3 or demicrane plus nuan 1 ml plus 1 ml. आता nuan बंद झाले, बॅन केलेलं आहे nuan. डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज जे आहेत त्याच्यामध्ये परभणी क्रांती असेल किंवा अर्का अनामिक असेल, पंजाब 7 किंवा हायब्रिड 7 आपण ग्रो करू शकतो. त्याचबरोबर मोनोक्रोटोपास 1.5 ml पर लिटर यूज करू शकतो. त्याचबरोबर जे ऍप्लिकेशन ऑफ क्लोरोपायरिफॉस असेल ते 2.5 ml. त्याचबरोबर नीम ऑइल जे आहे ते जर आपण 2 ml घेतलं आणि त्याचा जर स्प्रे घेतला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने हा येलो मोझॅइक ऑफ भेंडी जो आहे तो कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर काय ज्या येलो मोझॅइक टॉलरेट करतात व्हरायटी अशा ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रतिका, जनार्दन, अर्काबय ह्या 2-3 व्हरायटीज आहेत. त्याच्या थ्रू तुम्हाला थोडाफार ते डिसीज मध्ये कंट्रोल भेटू शकतो. तर अशा पद्धतीने हा तुमचा येलो मोझॅइक आहे. याच्यावरती लक्षात ठेवायचा इन्सेक्ट वेक्टर व्हाईट फ्लाय, त्याचबरोबर रेजिस्टन्स व्हरायटी अर्का अनामिका, त्याचबरोबर परभणी क्रांती हे विचारलं जाऊ शकतं. ते जरा लक्षात ठेवा. याच्यामध्ये एवढंच आहे. त्यानंतर आपण दुसरं बघणार आहे त्याच्यामध्ये आपण डिसीजेस ऑफ बीन्स बघणार आहे. आता बीन्स वरती बघा अँथ्रॅकनोज आणि बॅक्टेरियल ब्लाइट, त्यालाच हॅलो ब्लाइट असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे 2 डिसीज आहेत. सुरुवातीला आपण याच्यामध्ये अँथ्रॅकनोज बघूयात, जो की कॉझल ऑर्गॅनिझम त्याचा जो आहे कोलॅटोट्रिकम लिंडेमुथियानम. लक्षात ठेवा, कोलॅटोट्रिकम लिंडेमुथियानम याचा कॉझल ऑर्गॅनिझम बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारला जातो. अँथ्रॅकनोज ऑफ बीन्स, कोलॅटोट्रिकम लिंडेमुथियानम. आणि याची जर आपण हिस्ट्री बघायला गेलो तर हा मेनली सीड बॉर्न डिसीज आहे. ठीक आहे, म्हणजे हा ते ऍक्च्युअली तो फंगल डिसीज आहे, त्यात काही म्हणजे हेच नाही. which has wild host range on many leguminous species. In 1921, M.F. Barros of Cornell University demonstrated that bean anthracnose is seed-borne. The disease caused greater loss ranged from 2 to 100%. Affect the quality of seed marketability. आणि तुमचं जे पॉड फॉर्मेशन होतं त्या पॉड्स वरती दिसणार आहे, क्लिप्स वरती अँथ्रॅकनोजचे स्पॉट दिसतात. त्याचा ऑकरन्स आणि डिस्ट्रीब्युशन जर बघितलं आपण, anthraquinose was first described from plant specimens obtained in Germany. Later it was spread throughout the world. It has been reported in USA, European countries, Canada, Africa, Uganda, Kenya, Tanzania, and in also India. तर इथं सिम्पटम्स बघू शकता तुम्ही लीप वरती आणि पॉड्स वरती. सोपं असते. पॉड्स वरती आता बऱ्यापैकी बीन्सला बघा पॉड्स आलेले आहेत, पॉड फॉर्मेशन झालेले आहे. तुम्हाला हा अँथ्रॅकनोजचा अटॅक तुम्हाला पॉड्स वरती असा दिसेल, लीप वरती अशा पद्धतीने दिसेल. त्याचबरोबर लीप वरती स्पॉट सुद्धा असतात. ठीक आहे. Leaves, stems and pods of bean plants are susceptible to infection. Small reddish brown, slightly and rapidly develop into large dark sunken lesions. In moist weather, masses of spores develop on the lesions. Infection of the leaves cause blackening along the veins, particularly on the undersurface. पानाच्या खालच्या बाजूला. Black sunken lesions about ½ inch in diameter develop on stem, pods and seedling leaves. म्हणजे या सगळ्यावरती तुम्हाला त्या पद्धतीचे इन्फेक्शन दिसून येतं. Cinnamon colored ooze on lesions and the veins on lower lip surface turns black. तुम्हाला ते ooze टाइप झालेले दिसेल, पण ऍक्च्युअली हा फंगल डिसीज आहे, आपण सुरुवातीलाच बघितलं. तर तुम्ही अशा पद्धतीनं हे शेंगावरती जे इन्फेक्शन असते किंवा सीड्स वरती बघू शकताय, पानावरती बघू शकताय. तर अशा पद्धतीने हे तुमचं स्टेम वरती इनिशियल स्टेज मध्ये इन्फेक्शन. तर अशा पद्धतीने हे आपल्याला अँथ्रॅकनोज जो की कोलॅटोट्रिकम लिंडेमुथियानममुळे कॉज होतो त्याचं इन्फेक्शन दिसून येते. आता याचा मोड ऑफ स्प्रेड जर बघितला तर जे कंटॅमिनेटेड सीड्स किंवा क्रॉप डेब्रिज असतात, कारण आपण बघितलं की हा सीड बॉर्न डिसीज आहे, त्यामुळे प्रायमरी स्प्रेड जो आहे तो कंटॅमिनेटेड सीड्स किंवा क्रॉप डेब्रिज थ्रूच होणार आहे.
आणि जे रेन स्प्लॅश किंवा विंड्स असतील त्याच्या थ्रू त्याचा सेकंडरी स्प्रेड होणार आहे. आता याच्यासाठी जर आपण फेवरेबल कंडिशन बघितली तर जी टेम्परेचर रेंज असणार आहे ते 13 ते 26 डिग्री सेल्सिअस असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जे असेल ते 92% असेल तर अतिशय त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन्स असतात डिसीज डेव्हलपमेंटसाठी. त्याचबरोबर मॉडरेट रेनफॉल असेल तर तो सुद्धा त्याला फेवर करत असतो. त्याचबरोबर anthracnose primarily in spring and fall when the weather is cool and wet and not when hot or summer. म्हणजे तुमचं ते टेम्परेचर रेंज वरती किती डिपेंड करते बघा. तुमचं टेम्परेचर रेंज कशी आहे त्याच्यावरती तो डिसीजचा ऑकरन्स जो आहे तो दिसून येतो आपल्याला. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करता येईल, सीड बॉर्न आहे म्हणून सीड ट्रीटमेंट करायची. कशाने करायची तर मँकोझेब @ 3 ग्रॅम पर केजी. त्याचबरोबर कार्बेडेझिनचा जर आपण फॉलियर स्प्रे घेतला 0.5 kg पर हेक्टर. त्याचबरोबर ऍप्लिकेशन ऑफ ट्रायकोडर्मा विरिडी ऍज डिपिंग ऑर सॉइल ड्रेंचिंग. आता तुमचं सीड बॉर्न डिसीज आहे, सीड बॉर्न डिसीज आहे म्हणून आपण याला जर सॉइल मध्ये जर ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग केलं, त्याचबरोबर त्या सीड्स जे आहेत त्या ट्रायकोडर्मा विरिडीच्या सोल्युशन मध्ये जर डीप करून जर आपण सो केल्या तर ते सुद्धा त्याला म्हणजे थांबवण्याचं काम जे आहे ते करत असते. त्याचबरोबर नीमसीड एक्सट्रॅक्ट इफेक्टिव्हली इनहिबिट द जर्मिनेशन ऑफ कोनिडिया अँड मायसिलियल ग्रोथ. म्हणजे आता आपण नेहमी लक्षात घ्यायचं नीमसीड एक्सट्रॅक्ट किती महत्वाचं आहे बघा. तुमचं कोनिडिया फॉर्मेशन होत नाही, त्याचबरोबर मायसिलियाची ग्रोथ जी आहे ती होत नाही, कारण तेवढं स्ट्रॉंग किंवा इफेक्टिव्ह असते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर याच्यानंतरचा दुसरा डिसीज आपण इथं बघतोय तो म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ बीन्स, जो की त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो झॅन्थोमोनास फॅसिओली. आता तुम्ही हे बघू शकता याचे स्पॉट आणि अँथ्रॅक्नोजचे स्पॉट वेगळे असतात. लीफ वरती बघितलं तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तुमचा जो बॅक्टेरियल ब्लाइट जो आहे त्याचा ऑकरन्स दिसतो. त्याचबरोबर तो पॉट्स वरती असेल तर पॉट्स वरती सुद्धा तुम्हाला एकदम छोटे छोटे स्पॉट्स दिसतात, एकदम डार्क मोठे दिसत नाही. आता फर्स्टली सीन ॲज स्मॉल angular light green water soaked or translucent spots on leaves. During warm wet conditions the lesions rapidly enlarge and merge. ते एकत्रित येऊन जातात. As they develop the center become dry brown, म्हणजे आतमध्ये जळल्यासारखं होऊन जाईल. Pod lesions starts as round water soaked dots that enlarge, merge, dry and form sunken irregular frequently reddish brown patches. रेडिश ब्राउन कलरचे तुम्हाला तिथं पॅच फॉर्म झालेले दिसतील. The stem of seedling may have water-soaked sunken areas that enlarge and develop into reddish streaks. In humid weather, a yellowish bacterial ooze that dries to form crust. म्हणजे आता तुम्हाला जेव्हा ह्युमिड वेदर असेल त्यावेळेस तो ooze फॉर्मेशन होऊन तुम्हाला ते ड्राय झालेले दिसेल. स्टेम वरती सुद्धा तुम्हाला रेडिश स्ट्रिक्स जे आहेत त्या रेडिश स्ट्रिक्स तुम्हाला दिसणार. म्हणजे इथं लक्षात काय ठेवायचं, छोटे छोटे अगदी अँग्युलर लीफ स्पॉट असणार आहेत वॉटर सोप. त्याचबरोबर रेडिश स्ट्रिक्स आहेत ते पॉट्स वरती असतील किंवा लीव्स वरती असतील तर ते इथं दिसतात. इथं बघू शकता, अतिशय सोप्या पद्धतीने आपण ओळखू शकतो. ठीक आहे, इथं रेड कलर फॉर्म झालेला दिसतो तुम्हाला, ब्राउनिश रेडिश कलर जो आहे तो फॉर्म होत असतो. याची जर आपण डिसीज सायकल बघितली तर त्याचं जे प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे त्याच्यामध्ये बघा दॅट इन्व्हॉल्व्स द इन्व्हेजन ऑफ bean seedling as they emerge from the soil. The occurrence when the seed is infected or when an emerging seedling comes into contact with infected plant material. इथं सीड मटेरियल इन्फेक्टेड प्लांट मटेरियल तिथं जर असेल तर तो प्रायमरी सोर्स आहे. त्यानंतर सेकंडरी कसं होईल, फ्रॉम अ प्रायमरी सोर्स टू अदर ग्रोइंग प्लांट्स, रेन स्प्लॅश, विंड, फार्म मशिनरी, टूल्स अँड अदर एजन्सीज. म्हणजे तुमचं पावसाचं पाणी असेल, हवे बरोबर असेल किंवा जे काही टूल्स असतील त्याच्या थ्रू सेकंडरी स्प्रेड जो आहे तो इथं होणार आहे. त्याचबरोबर हा बॅक्टेरिया जो आहे तो एंटर कसा होतोय बघा, बॅक्टेरिया एंटर थ्रू स्टोमॅटा अँड हेडाथोड्स अँड वुंड्स. म्हणजे तिन्ही थ्रू त्याचं एंटर जे आहे ते प्लांट मध्ये किंवा त्या लीफ मध्ये होते. रस्ट अँड ब्राउन स्पॉट्स आर फाउंड टुगेदर ऑन सेम लिजन्स समटाइम्स. म्हणजे याच्याबरोबर दुसरे जोडीदार जे आहेत त्याचे ते रस्ट आणि ब्राउन स्पॉट सुद्धा तुम्हाला तिथे दिसतात, म्हणजे ह्या बॅक्टेरियल ब्लाइट बरोबर. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करता येईल, फॉलो क्रॉप रोटेशन, यूज रेजिस्टन्स व्हरायटीज, देन रिमूव्ह ऑल डिसीज प्लांट्स व्हेन इन्फेक्शन इज ऍट अर्ली स्टेज, जेणेकरून इन्फेक्शन वाढणार नाही. त्याचबरोबर स्प्रे ऑफ कॉपरॉक्सिक्लोराइड किंवा स्ट्रेप्टोसायक्लिनचा स्प्रे जर आपण घेतला तर इनिशियल स्टेज मध्ये आपल्याला ह्याच्यावरती डिसीज जो आहे तो थांबवता येऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे डिसीजेस ऑफ बीन्स होते. त्याच्यामध्ये आपण अँथ्रॅक्नोज बघितला,
जो की कोलॅटोट्रिकम लिंडोमुथियानम मिळवतो, आणि दुसरा बॅक्टेरियल गाईड बघितला जो की तुमचा झॅन्थोमोनास पॅसिव्हली मिळवतो. त्याचबरोबर आपण डिसीजेस ऑफ ओक्रा बघितले, जो की त्याच्यामध्ये आपण बघितला येलो मोझॅक, त्याचा इन्सेक्ट वेक्टर आहे व्हाईट फ्लाय, दॅट इज बेमिसिया टॅबिकी. ठीक आहे, तर हे दोन महत्वाचे क्रॉप्स आहेत आणि महत्वाचे डिसीज आहेत. जेवढं बघितलं तेवढं हे काय तुम्हाला मिड टर्मला असणार नाही, जेवढा अगोदर सांगितलंय तेवढाच सिलेबस तुम्हाला मिड टर्म साठी राहील. ठीक आहे, याच्यात अजून काय शंका असेल तर मला विचारा. किंवा मिडचा अभ्यास करताना काय जर अडचण आली असेल